ए आज्या हा उचल की फोन. हा का मी उचलू? उचलतो की. मग आता उचलाय काय मूर्ख बघतोय सोय. नाही उचलतो की. घाबरतोय व्हय? हे काय उचलतो की. हे बघा, तुम्ही सारखा सारखा फोन करून माझ्या मागा लागू नका. ए आजा, हे काय नवीनच? हे बघा, मी म्हणून तुम्हाला सहन करतोय हं? आणि माझा मित्र राहुल आहे माझ्या बरोबर. त्याला जर कळलं ना तर तो सभ्यपणे तुम्हाला समजवल. आज्या कोण आहे? अरे ती नाही का कस्टमर केअर वाली? इकडं दे फोन, मी बोलतो. नको, मी करतो हँडल. तू देणार आहेस का नाहीस फोन? लय नवीन घेतलायस म्हणून फोकादार मारू नको. इकडं दे फोन. अरे तसं नाही, मी इकडे हा हॅलो, राहुल्या बोलतोय. बोला राहुलजी, मी आपली काय सेवा करू शकते? आज्या, राहुलजी म्हणली मला. बोल. बोला राहुलजी, आपली काय सेवा करू? तुमच्याकडे काय काय सेवा आहे ती ते कळल्या बिगार काय मागणार ना सेवा. आपले पूर्ण नाव कळेल? आज्या, पक्का पूर्ण नाव विचारते मला. मग सांग की. राहुल रवींद्र ताटे, मुक्काम पोस्ट तांदवडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. आपण काय करता? आमचे केश रत्नालय आहे. मला सगळ्या प्रकारचं कट मारता येत आहेत. जरा शॉर्टकट मध्ये सांगाल का? हा म्हणजे बघा, दाढी, लहान मुलाची केस, पैलवान कट, मशरूम कट आणि मिलिटरी कट. आणि वन साइड तर मी लईच भारी कट मारतो. वाटलं तर आमच्या आज्याला विचारा. पण तुम्ही कशाला विचारताय? तुम्हाला स्कीम सांगायची आहे ना? हा सांगा की, ऐकते की. तुमचा डेली इन्कम किती आहे? म्हणजे बघा, दिवसभर गिरायक असेल तर 500 रुपये मिळतात. नाहीतर मग माश्या बी मारायला लागते ती. अच्छा, आमच्याकडे एक 500 रुपयाची स्कीम आहे. आजा, 400 रुपये आहेत का? कर. स्कीम आहे. हे बघा कस्टमर केअर वाल्या मॅडम, आमच्याकडे एवढं सध्या बजेट नाहीये. हा, मी संध्याकाळी दूध घालायला जाणार आहे ना, तेव्हा तुमच्या स्कीम बद्दल आपण विचार करूया. हा, आपण तिथं भेटू. भेटू? बोलू, सॉरी, बोलू. काही हरकत नाही सर. आपण आमच्या दिलेल्या सेवेबद्दल समाधानी आहात का? जरा वेळ काळ बघून सेवा द्या. हा, बाकी बोलूच. आजा, लय भारी आवाज होता का? पण तेवढं बजेट नव्हतं ना तुमचं, त्यामुळं. आईला राहुल्या, अरे या पुरीच्या नादात फौजीचं 2 मिस कॉल पडल्यात. थांब फोन करून बघतो. काय काम असेल रे फौजीचं? नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार आहे. बापू, आजाचा फोन आलाय. हा आजा. हा फौजी, अहो तुमचं मिस कॉल पडल्यात. फोन केला का? तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय? सतीश कदम आठवतो का? हा. सापडला. कर्नाटक पोलिसांनी धरला त्याला. काय काय सांगताय भाऊजी? राहुल्या, अरे सतीश कदम सापडला. अयो, हॅलो. हा
ये लवकर. हा आलोच. राहुल्या, अरे सतीश कदम सापडला बाबा. सतीश कदम आजा हा. आता त्याला सुट्टी नाही. हा. मी वस्त्रच घेऊन बसतोय बघ आता. तो फक्त समोर आला पाहिजे माझ्या. वय अरे नाचतेस कुठे? चल हा, काय चल चल लोक चल. काय राजा, यो काय वेळ झाला का यायचा? अरे कवापासून थांबली मी. अगं जरा पोलीस स्टेशनला गेलो तू. पोलीस स्टेशनला? आणि तेर कशाला? अ, काय झालं बिलं तर नाही ना? नाही नाही, काय टेन्शन सारखं काय नाही. अगं उलट गुड न्यूज आहे. गुड न्यूज? वय अगं आमचं आर्मीत भरती करतो म्हणून ज्याने पैसे घेतलं होतं का नाही, तो सतीश कदम सापडला की. अगं अटक झाली त्याला. काय सांगतोयस काय? वय अरे ही तर खरंच चांगली बातमी दिलीस की. चला, म्हणजे तुझ्या डोक्यामागनं हे टेन्शन बी गेलं. सगळी बाप्पाची कृपा म्हणायची. अगं फौजी बी असंच म्हणलं. आणि राहुल तर असला चिडलेला ना, डायरेक्ट पोलिसांना म्हणला त्या सतीश कदमला आमच्या ताब्यात द्या म्हणून. काय सांगतोयस? वय माझ्यासारख्या कितीतरी पोरांना त्यांना लुबाडले. त्यांचं राकेट सापडायला पाहिजे बघ. ही अशी लोक आहेत ना, ही भारतीय सैन्याला बदनाम करतात. बरं झालं सापडला. पण तुम्हाला का रे बोलवलं होतं? अगं ज्यांनी ज्यांनी केस केली होती ना, त्या सगळ्यांना बोललं होतं. आता त्याला इकडे हजर केला का नाही की मग आम्हाला बोलणार आहे. बर. ए सुमन काकी, नेलपेंट दे की. कशाला? किटलीवर नाव लिहायचंय. धर, धर. मी धरतो. काय राजा, किटलीवरचं माझं नाव अजून तसंच आहे. अजून कळलं नाहीस? हा ते राहिलं खोडायचं. राहिलं का मुद्दाम खोडलं नाही? हा हा. नाही म्हणजे हा वय न म्हणजे काय? काय बी काय बी काय बी. शितले तुला नक्की काय कायचं माझ्या तोंडनं? म्हणजे काय सांगितलं म्हणजे तुला आवडेल? जरा स्पष्ट बोल की.